18 बॉल आणि 56 धाव्यांची गरज आहे एकलव्य भिलवले टीमसाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय विशाल आणि नितेश. धावा पाहायला गेलं तर अगदी दोन्ही बाजूस कोण जिंकेल कोण हरेल सांगणं कठीण आहे, कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत. विशाल आणि नितेशचा विचार केला तर विशाल एक मोठा बॅट्समन भिलवले टीमकडून. विशाल जर का शेवटचा बॉल खेळतोय या 18 बॉलमध्ये तर मात्र सामना जिंकेल भिलवले संघ, आणि जर का विकेट जाते तर मात्र टर्निंग पॉईंट तिथेच आहे जिथे विशालची विकेट जाईल. कारण त्यानंतर एवढ्या फॉर्ममध्ये भिलवले टीममध्ये आपण सुभाषला पाहू शकाल त्यानंतर, कारण या गेल्या 2 हप्त्यापूर्वी झालेली टुर्नामेंट आदिवासी चषक कलोतेर येथे यांच्या वतीनं आयोजित केली होती. त्या मॅचमध्ये सुद्धा सुभाषनं शेवटच्या षटकामध्ये मॅच खेचून आणली होती, परंतु थोडंसं प्रयत्न कमी पडले. इथे पहिल्याच बॉलवर एज लागते बॅटचे, क्षेत्ररक्षकाला चकून बॉल फरार झालाय 4 धावेसाठी. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. भिलवले टीम ज्या प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता, सुरुवात तर चांगली झाली आहे. 4 धावेने किमान 20 धावा येणं गरजेचं आहे पहिल्या षटकामध्ये. अक्षय हा गोलंदाज आहे. पहिला बॉल 4 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती विशालला आपण पाहतोय. हा फटका सुद्धा चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव मिळेल. नितेश येतोय स्ट्राईकला. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. जर आक्रमण होत नसेल तर मात्र ज्या फलंदाजाची बॅटिंग चांगली आहे फॉर्ममध्ये आहे त्याला स्ट्राईकवरती आणायचं काम करावं लागेल. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सचिन चांगला बॅट्समन होता पूर्वीच्या काळामध्ये. आपण पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु त्यानंतर थोडासा बॅकफुटवरती आपण पाहतोय सचिनला, आणि नेहमी बाउंड्रीवरती फिल्डिंग करतोय. एकदम फिट आणि फाईन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सचिनला. थोडासा फंबल झालाय. त्यानंतर स्ट्राईकवरती आपण पाहतोय विशालला. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय 6 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका, चौकार, षटकार येणं गरजेचं आहे. बॉलवरती धावून गेलाय बॅट्समन, परंतु इथे काय घडेल. यशवंत निरगुडे थोडासा फंबल आणि या 6 धावा. फसला होता विशाल खरं तर या बॉलवरती धावून गेला होता. पूर्ण बॉडी वेट बॉलवरती त्याचं पाहिलं, त्यानंतर सुद्धा षटकार पाहिला आपण. यशवंत निरगुडे थोडासा फंबल झाला तिथे, कारण बरेचशी रनिंग घेऊन आला होता, जजमेंट मिळालं नाही, त्यामुळे षटकार झाला. टोटल 12 धावा धावफलकावरती. त्यानंतर अक्षय थोडासा दडपणामध्ये आहे, कारण जशास तसं उत्तर पाहायला मिळतंय. स्लोवर 1, इथे बॉल थांबणार नाहीये. जसा बॅटला बॉल लागला तसा मात्र वेगानं षटकारासाठी गेला ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून, आणि या 6 धावेनं 18 धावा धावफलकावरती. जशास तसं उत्तर पाहायला मिळालं. ज्यावेळेस एकमेकांसोबत सेम क्षमता असलेली टीम आपण पाहतोय ना, त्यावेळी असाच खेळ पाहायला मिळत आहे. अजून एखादा जर चौकार आला तर भिलवले संघ थोडासा पुढे पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे. 22 धावा. विशालचा विचार केला तर अक्षयनं खेळलं होतं विशालचं षटक आणि 24 धावा कुठून काढल्या होत्या, आणि त्याचाच बदला घेताना विशालला आपण पाहतोय 22 धावा त्याच्याही गोलंदाजीवरती कुठून काढल्यात. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये थोडंसं सोपं आव्हान झालंय, कारण जो रिक्वायर्ड रन रेट होता ना 19चा 18-19चा, तो थोडासा कमी होईल, 15-16 वरती येईल. नितेश आता स्ट्राईकवरती आहे. कुमार डुमणे गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय रमेश खैर सुद्धा भिलवले संघाला सपोर्ट करताना. त्याच्याही काळामध्ये फार चांगला बॅट्समन होता. आम्ही पाहिले कित्येक वेळा ग्राउंडमध्ये षटकार चौकार त्याच्या बॅटमधून. सेल उंच आहे, मोंटी धावतोय तिथून थोडीशी चुकी होते आणि 2 धावा.
विशालला स्ट्राईक घेण्याची संधी होती, परंतु एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट, टोटल 2 धावा कंप्लीट केल्या. चुकी झाली आहे, परंतु चुकी येणाऱ्या काळामध्ये किती मागणी ठरेल. इथे जर का षटकार चौकार बसतोय तर मात्र मॉन्टीकडे बघितलं जाईल. या 2 धावा आल्या. टोटल धावसंख्या 24 वरती. 24 वरती आपण पाहतोय भिलवले संघ. टार्गेट 56 धावेचा. कुमार डुमणे पुन्हा एकदा इथे स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येतोय. जागेवरून खेळला असता तर कदाचित हा मोठा फटका किंवा सिंगल जरी आले असते तरी विशाल सारखा बॅट्समन स्ट्राईकवरती आला असता. विकेटच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला. डॉट बॉल पाहायला मिळाला. एक डॉट बॉल महत्त्वाचा आहे. इथे बॅटला एज लागली आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेनं थोडंसं पुढे जातोय. 25 धावा. 3 मारायला सांगितलेत, परंतु रिक्वायर्ड सुद्धा 3 षटकारांचे आहे. मारावेच लागतील. नाही मारले तर मात्र घरचा रस्ता आहे. काही करा. नॉकआउट मॅच. शॉर्ट बॉल आणि अशा प्रकारचे बॉल विशाल वाघमारेला मात्र अगदी लॉलीपॉप बॉल आणि या बॉलवरती षटकार आलाय. अजूनही 2 बॉलवरती 2 षटकार लगावे लागतील. टोटल 33 धावा धावफलकावरती. 31 धावा. आता थांबायचं नाहीये विशालला. थांबला तर फसला. डॉट बॉल आला की फसला. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार येणं गरजेचं आहे. कुमार डुमणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल. फ्लॅट 6 ब्लॅक स्क्रीनवरती जाऊन आदळेल, परंतु हा चौकार. जरी चौकार आला, तरी चालेल, परंतु येणं गरजेचं आहे. भिलवले संघ अगदी डगआउटमध्ये चर्चा आहे की कोणताही षटकार चौकार येऊ, पण येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक षटकार चौकाराने थोडंसं टार्गेट कमी होत चाललं आहे. टोटलला 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. तिसरा जो गोलंदाज असेल तो मात्र आताच प्रेशरमध्ये असेल. या बॉलवरती काय घडेल. डॉट आला तर ठीक आहे, नाहीतर षटकार आला तर मात्र काय खरं नाही आहे. स्ट्राईकवरती विशाल आहे. प्रयत्न एका धावेचा की षटकाराचा, परंतु इथे वाईड बॉल. विशालचा आता दुहेरी मनस्थिती आपण पाहू शकाल. स्ट्राईकसाठी एक सिंगल काढलं तर टार्गेट फार मोठं होत आहे. षटकार मारला तर मात्र स्ट्राईक मिळेल की नाही प्रश्न पडला आहे विशाल समोर. काय घडेल या बॉलवरती. कुमार डुमणे शेवटचा बॉल आपण पाहू शकाल. स्ट्राईकवरती विशाल. फटका मारण्याचाच प्रयत्न होता. त्याला माहिती आहे समोर नितेश आहे, स्ट्राईक देण्याचं काम करेल, परंतु फटका सुद्धा फसला, स्ट्राईक सुद्धा फसली आहे. आता एका षटकामध्ये विचार केला तर टोटल 35 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 36 झालं का. 36 झालेत. 20 धावेची गरज आहे. 6 बॉल 20 धावा. 6 बॉल आणि 20 धावा. गोलंदाज प्रेशरमध्ये आहे खरं तर, कारण या मैदानावरती धावा होत आहेत. अक्षयनं 22 धावा खर्च केल्या. त्यानंतर कुमार कमबॅक केलं जरूर, परंतु धावा त्याने खर्च केल्यात. षटकार चौकार त्याच्याही गोलंदाजीमध्ये आपण पाहिला. त्यानंतर दीपक दोरे गोलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज आहे. थोडासा इफेक्टिव्ह ठरेल खोपोली टीमसाठी, कारण नॅचरल स्विंग लेफ्ट हँड बॅट्समन गोलंदाजाकडे आपण पाहतोय. नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईकवरती विशालला आणण्याचा प्रयत्न केला आहे नितेशने, कारण मागच्या बॉलवरती फसला होता स्ट्राईक घेण्यासाठी सुद्धा आणि षटकार मारण्याचा प्रयत्न सुद्धा फसला होता. दीपक दोरे हा गोलंदाज आपण पाहू शकाल. इथून पुढे 5 बॉलमध्ये 19 धावा त्याला रोखायच्या आहेत. स्ट्राईकवरती विशाल आहे. विशाल चांगला बॅट्समन आहे. हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे कुमार डुमणे, फार मोठा खेळाडू आणि त्याच्याकडनं चुकी होणार नाही आहे. अजूनही मॅच आहे. अजूनही मॅच आहे, कारण सुभाषची एक इनिंग इथे नक्कीच आठवते. मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिली तेव्हाही कदाचित 20-22 धावांचं टार्गेट बाकी होतं आणि लगातार षटकार चौकार आले होते त्याच्या बॅटमधून. 3 बॉल 11 वरती आला होता सामना. तिथून मात्र एक डॉट बॉलने तो सामना मात्र त्यांच्यापासून लांब गेला.
इथे पुन्हा एकदा सुभाषला पाठवलाय. सुभाषला आता फिनिशिंग रोल निभावायचा आहे, पण प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारणं गरजेचं आहे. 4 बॉल 19 धावा. 4 बॉल 19 धावा. एक एक डॉट बॉल किती मागणं ठरतोय ते या बॉलवरती नक्कीच समजलं, कारण प्रत्येक बॉलवरती 4-5 धावेची गरज आहे. आणि अशामध्ये एक जरी डॉट झाला तरी मात्र टार्गेट अगदी मोठं होत चाललं आहे. स्ट्राईकवरती सुभाष, लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन. हा फटका चांगला आहे. 1 बाउन्स जाईल का सीमा पार? अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही थोडासा वेळ आहे मॅच संपण्यासाठी. अजूनही कोणी जिंकलं नाही आहे. 3 बॉल 15 धावेची गरज. 3 बॉल 15 धावा. अजूनही एक चौकार 2 षटकारांची गरज आहे. सुभाष स्ट्राईकवरती. सुभाषनं आपलं काम चालू केलं आहे. बॅटची एज इथे जर का फसला, इथे मात्र खोपोली संघ या मॅचमध्ये अगदी 90% प्रवेश केला या मॅचमध्ये. 2 बॉल आणि 14 धावा. एखादा खराब बॉल आणि त्यावरती मोठा फटका. नितेशची झेल सोडली होती. नितेशला आता ते फटके मारावे लागतील. फिल्डिंग अगदी व्यवस्थित लावली जाते, कारण सगळं व्यवस्थित चाललंय. फिल्डिंगमुळे काही खराबी नको व्हायला. नितेशच्या बॅटमधून आलाय लांबलचक षटकार. थोडासा उशीर झालाय, परंतु फटके येत आहेत. हे टीमसाठी आणि स्वतःसाठी नक्कीच चांगलं आहे, कारण हारलं तरी चालेल परंतु थोडंसं टार्गेट कमी होईल आणि पुढच्या मॅचसाठी सुद्धा त्याला कॉन्फिडन्स नक्कीच मिळेल. 1 बॉल 8 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 8 धावा. एखादा वाईड नो बॉल पडेल का? चमत्कार होईल का या मॅचमध्ये? फिल्डिंगचा नो नकोय, त्यामुळे अक्षय किती मेहनत घेतोय बघा, कारण गोलंदाजावरती विश्वास आहे. हा सुद्धा षटकार आहे. 2 धावेनं सामना गमावलाय. चुकी कुठे झाली असेल? नक्कीच विशालने शेवटच्या बॉलवरती जो प्रयत्न केला होता, तिथे जर का धावा आल्या असत्या, दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल, तर नक्कीच सामना जिंकला असता. परंतु 2 धावेने हा सामना गमावलाय बिलवले संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.